तर आम्ही आज निघालो आहे पुण्याला। तर आम्ही पुण्यामध्ये असणार आहोत 2 दिवस आणि ह्या 2 दिवसामध्ये आम्ही काय काय धमाल करतोय ते तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेन। तर तुम्हाला सुद्धा जर बघायचं असेल आम्ही काय धमाल केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आम्ही सकाळी निघालेलो 7:30 ते 7:45च्या दरम्यान आणि आता आम्ही थांबलो आहे ब्रेकफास्टसाठी फूड कोर्टला। आमचं हॉटेलला जे चेक इन होतं ते दुपारी 1 वाजता होतं। तर आमचा असा विचार होता की लवकर जायचं पुण्याला आणि कोणता तरी प्लेस एक्सप्लोर करायचं, यासाठी आम्ही लवकर निघालेलो। आता आम्ही मस्त पोट भरून ब्रेकफास्ट करणार आणि पुढे निघणार। तर ब्रेकफास्टसाठी आलाय इथे वडापाव आणि गरमागरम भजी। तर मस्त ब्रेकफास्ट आमचा झालेला आहे। चला तर आता भेटूया डायरेक्ट हॉटेलवर। वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही सर्वजण चांगलेच असाल। तर आम्ही आत्ता आलो आहोत पुण्यामध्ये आणि पुण्यामध्ये आम्ही वीकेंड एन्जॉय करायला आलो आहोत। तर ह्या 2 दिवसामध्ये आम्ही काय धमाल करतोय, कुठे कुठे जातो आहे, काय काय खातो आहे, त्या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन। तर आम्ही आता येताच महात्मा फुले म्युझियममध्ये गेलेलो, पण मी तिथे काही शूट नाही केलं कारण तिथे जाऊन बघण्याचा आनंद हा वेगळा आहे। तर तुम्ही पुण्यामध्ये आला तर तिथे नक्की व्हिजिट करा, म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे तिकडच्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या बघण्यामध्ये। आणि आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलो आहे त्याचा मी छोटासा टूर तुम्हाला देईन आणि रूमचा सुद्धा टूर देईन। चला तर जसं मी तुम्हाला आत्ता म्हणाले की आम्ही पुण्याला येता महात्मा फुले म्युझियमला व्हिजिट केलेलं। तर इकडे काही पिक्चर्स आम्ही क्लिक केलेले ते तुमच्यासोबत मी इथे शेअर करते। तर ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो ते हॉटेल होतं सेंट्रो। त्या हॉटेलचा मी छोटासा टूर आणि रूम टूर सुद्धा तुम्हाला देते। तर हे हॉटेल खूप सुंदर होतं, याचा ॲम्बियन्स सुद्धा खूप मस्त होता आणि ह्या रूम्स सुद्धा खूप छान क्लीन आणि कोझी रूम्स होत्या आणि ह्यांची सर्व्हिस सुद्धा बेस्ट होती। आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे ह्या हॉटेलचं जे लोकेशन होतं ते आमच्यासाठी परफेक्ट होतं, कारण आम्हाला तिथून सगळ्याच गोष्टी जवळ होत्या। ज्या ज्या गोष्टी आम्ही एक्सप्लोर केल्या या हॉटेलपासून सगळंच आम्हाला जवळ होतं। तर म्युझियमला व्हिजिट केल्यानंतर आम्ही हॉटेलला चेक इन केलं आणि त्यानंतर हॉटेलच्या समोरच थोड्याशा वॉकिंग डिस्टन्सवर FC रोड होता,
तर आम्ही लंचला जाता जाता इथे थोडासा फेरफटका मारला आणि त्यानंतर आम्ही गेलो लंचला. तर लंचसाठी आम्ही सर्च केलेलं सुर्वे प्युअर नॉनव्हेज रेस्टॉरंट आणि इथे आम्ही ऑर्डर केलेली मटन थाळी. तर इथे आम्ही 2 मटन थाळी ऑर्डर केलेल्या. ही मटन थाळी खूप टेस्टी होती आणि थोडंसं त्याला घरगुती टच होता. इथे मस्त पोट भरून जेवण झालं. छान जेवण झाल्यावर आम्ही झोपलेलो आणि आता संध्याकाळी झाली तर आम्ही कुठेतरी फेरफटका मारण्यासाठी बाहेर चाललो आहोत. तर कुठे जातो आणि तुम्हाला थोड्या वेळात कळेल. तर दुपारचं जेवण खूप मस्त टेस्टी आणि पोट भरून झाल्यामुळे दुपारची झोप तर छान झाली आणि झोप छान झाल्यामुळे संध्याकाळी खूप छान फ्रेश वाटत होतं. तर आत्ता आम्ही आलो आहोत सारसबागला. तर इथे आम्ही थोडासा वेळ थांबू आणि त्यानंतर पुढे कुठे जातोय हे तुम्हाला मी नक्की सांगेन. तर बागेमध्ये फिरता फिरता काळोख झालाय, तुम्ही बघू शकताय. तर जाता जाता आम्ही इकडच्या गणपती मंदिरामध्ये गेलेलो आणि खूप सुंदर आणि क्लीन असं हे गणपती मंदिर आहे. तर बाप्पाचं दर्शन घेतलं आणि नंतर आमचा प्लॅन झाला की आपण आता तुळशीबागेला जायचं. सो आम्ही इथे दर्शन घेऊन पुढे तुळशीबागेमध्ये गेलो. तर आत्ता आम्ही आलो आहोत तुळशीबागेमध्ये आणि मी फर्स्ट टाइम तुळशीबागेमध्ये येते, त्यामुळे खूप एक्साइटमेंट होती की नक्की इथे काय काय मिळतं, काय शॉपिंग करायची आहे. पण तुळशीबागेमध्ये येताना आम्हाला एकच प्रॉब्लेम झाला, तो म्हणजे पार्किंगचा. कारण आम्हाला येताना लेट झालेला, त्यामुळे पार्किंग आम्हाला मिळत नव्हती आणि एक पार्किंग आम्हाला मिळाली. तिथे आल्यावर आम्हाला समजलं की ही पार्किंग 6 वाजता बंद होते. त्यामुळे आम्ही आजूबाजूला चौकशी केली तर तिथे आम्हाला एक बिल्डिंगमध्ये पार्किंग मिळाली, जी 3 मजले पार्किंग होती आणि ऑलमोस्ट ती सुद्धा फुल होत होती. जी पार्किंग मिळाली ती 3ऱ्या मजल्यावर होती, त्यामुळे 3ऱ्या मजल्यावर गाडी पार्क करून ती खाली एवढं चालत येणं खूप कठीण होतं, कारण आमच्याकडे मुलं होती. तर फटाफट आम्ही गाडी पार्क केली आणि खाली आलो, कारण त्या पार्किंगचा सुद्धा एक लिमिटेड टायमिंग होता, रात्री 8:30 पर्यंत. त्यामुळे आम्हाला तुळशीबागेमध्ये फिरण्यासाठी जास्त वेळ मिळाला नाही, पण जेवढं काही आम्ही फिरलो ते मी तुमच्यासोबत हे शेअर करते.
तर तुळशीबाग फिरून झाल्यावर आम्ही आलो हॉटेलवर आणि थोडंसं फ्रेश झालो, कारण मुद्रासुद्धा कंटाळलेली, कारण दिवसभर गाडीमध्ये राहून तीसुद्धा इरिटेट झालेली, त्यामुळे ती थोडीशी फ्रेश झाली. त्यानंतर मी तिला रात्रीचं जे जेवण होतं, जे मी फॉर्म्युला मिल्क घेऊन आलेली ते मी तिला भरवलं आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या डिनरसाठी. तर डिनरसाठी सुद्धा आम्ही आमच्या हॉटेलच्या जवळच जे वॉकिंग डिस्टन्सला हॉटेल होतं टेरासिन, तिथे आम्ही गेलेलो. तर हा होता मेनू जो आम्ही डिनरसाठी ऑर्डर केलेला. तर आम्ही आता आलो आहे रूमवर आणि आमचा पुण्यातील आज फर्स्ट डे आहे, तो संपतोय. खूप फिरलो आहे, ते तुम्ही बघितलं असेलच. तर उद्या आम्ही काय काय एक्सप्लोर करणार आहोत, कुठे कुठे जाणार आहोत, काय काय खाणार आहोत, ते तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेन. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. चला तर भेटूया आपण उद्या.